उपजोनी या पुढतीऊ काला खाऊ दही भात होय गुंडी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी समप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु या संबंध जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे जगद्गुरु जगदवंदने सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार नाही पण 4 चरणाचा गोड असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता विठ्ठल विठ्ठल इकडे जाणारे जात राहतील येणारे येत राहतील तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या कीर्तनात 2च कामं करायची काय करायचं आपलं पॅनल फुटू देऊ नका पॅनल फुटल्यावर हे आपल्याला बरं पाहतील का महाराज कीर्तनात एकच करायचं आम्ही ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यावेळेस एकमेकीला कोपर खेळे आणायचं नाही विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि हाताने एकमेकीला आणायचं नाही विठ्ठल विठ्ठल म्हणलं का विठ्ठल 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 काय करायचं टाळी वाजवायची तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणायची एक जण म्हणली महाराज मी विठ्ठल विठ्ठल नाही म्हणणार म्हणलं का म्हणून ती म्हणे आमच्या मालकात नाव विठ्ठल त्याचं नाव कसं घे म्हणलं असं चालत नाही इथं एक तर दुसऱ्या गावात गेलो आणि ती मी म्हणायची विठ्ठल विठ्ठल म्हणा ती म्हणायची पाप्याचा बाप पाप्याचा बाप पाप्याचा बाप मी म्हणलं हे काय बाई ते महाराज आमचे हेच नाव विठ्ठल म्हणलं तू आ विठ्ठल तिकडं लाव इथं पांडुरंगाचं भजन आपल्याला करायचं काय करायचंय टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची सोहळा आपल्या या नगरीमध्ये संपन्न होते भगवान भोलेनाथ आणि श्री मारुतीरायाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या कलशारोहणाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी इथं उपस्थित आहोत मलाही ज्यांच्यामुळे येण्याचं भाग्य लाभलं आपल्या सर्वच या कॉलनीमधील सर्व मंडळी छत्रपती नगरमधील सर्वच मंडळी सर्वांची इच्छा होती की या ठिकाणी आमचे घरं झाले महाराज आमचे काय झाले आमचे घरं झाले आमचा निवारा झाला पण आमच्या देवाला आम्हाला इथं आणायचे कारण देवाशिवाय ही कॉलनी सोनी म्हणले लक्षात येते का हां आणि तुम्हाला द्यावे तितके धन्यवाद थोडे कारण इंच बरं ही जमीन इंच बरं ही प्लॉट इकडे तिकडे माणसं सरकू देत आणि सरकले तर मारामाऱ्या करते भांडणं करते केस टाकते वाद घालतात पण तुम्ही सेपरेट प्लॉट भगवंताच्या नावानं वर्गणी करून विकत घेतला त्याच्यावर वर्गणी करून बांधकाम केलं आणि त्याच्यात मोठ्या थाटामाटा सगळ्या गावाला दाखवलं की भगवंत आलाय तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे विठ्ठल विठ्ठल भोलेनाथाचं चिंतन करत असताना भोलेनाथ म्हणजे काय त्याच्या नावापुढंच लागले पदवी लागली काय भोले बाबा कसे बाबा भोले बाबा महाराज कोणालाही प्रसन्न होतो त्याचं नाव अरे देवाचं नावच काय आहे भोले बाबा कुणालाही प्रसन्न होतो महाराज या कुबेरानं देवाला राहायला सोन्याची नगरी दान दिली इकडे लक्ष द्या सोन्याचा भाव आहे आता सोन्याचं चिंतन चालू आहे कशाचं इटा मातीचं नाही सोन्याची नगरी कुबेरानं भोलेनाथाला दान दिली म्हणजे महाराज याच्यात तुम्ही राहा तुम्ही उघड्यावर राहता कैलास पर्वतावर मला काही पटत नाही शिष्य तुमचं दान शुरे आणि लोकाला मी धनधान्य देतो आणि माझ्या गुरुला मला दक्षिणा दिली पाहिजे आणि महाराज त्यांनी मोठी सोन्याची नगरी बांधली आणि देवाला दान दिली महेश महाराज आणि दान दिल्याच्या बदल्यात महाराज ते म्हणले आता गृहप्रवेश करायचा म्हणजे काय करावं लागन देवबाप्पाला बोलून वास्तुशांती घालावं लागन म्हणजे मग महाराजाला विनंती करा देवबाप्पाला देवबाप्पा त्या काळात प्रचलित त्यांचं नाव रावण महाराज काय नाव त्याचं रावण त्या रावणाला पत्रिका पाठवली रावण आला आणि महाराज पूजा वगैरे केली आणि महाराज पूजा झाल्याच्या नंतर पूजा यथोचित पार पडली आणि म्हणले महाराज देवबाप्पा तुम्हाला दक्षिणात काय पाहिजे काय म्हणले इकडे लक्ष द्या मला म्हणलं तुम्ही आता पूजा केली पूजेच्या बदल्यात तुम्हाला दान दक्षिणा कपडे काय द्यायचे तुम्ही मला सांगा ते म्हणे देवा आता मी असा गरीब आहे म्हणे मला राहायला घर नाही म्हणे मला राहायला काय नाही
कोमात गेल्या काय तुम्ही? म्हणले मला राहायला घर नाही. म्हणले आता हे घर तुम्हाला झालंय. म्हणले नव, जर दान दक्षिणात हेच मला देऊन टाकलं तर. महाराज, देवानं एकाही क्षणाचा विचार केला, लगेच हातावर पाणी घेतलं आणि अशाच तशी ती सोन्याची नगरी, म्हणजे आताच्या भाषेत तिला लंका, ती त्या रावणाला एका सेकंदात देऊन टाकली. मला काय सांगायचंय, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्र हरी, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भगवान परमात्मा शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. आपल्याला आता भगवंत आपल्या दारात आले, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. नाही, मला इथं धडक आणून घ्यायला कोण नाही इथं. आता मला असंच परवा दिवशी त्या किनगावला संताप झाला. मी म्हणलं महाराज तुम्हाला मी धडक आणली बरं का? ते म्हणे हाना हाना, मी बी कदरेलच म्हणे. त्याला धडक आणली, 3 दिवस टेंगुळ गेला नाही मा, त्याचं निबर डोकं. तेव्हापासून मी काय धडका बिडका आणत नाही कोणा. महाराज, थोडं सर्व अंगाचं, सर्व इंद्रियाचं एक अंग करून तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. काय आपल्याला कमी बोला, जादा रन काढायची. आपल्याला टेस्ट खेळायला वेळ नाही, 50-50ला वेळ नाही. आपल्याला खेळायचे 20-20, कमी बोला जास्त रन. त्याच्यामुळे इकडे लक्ष द्या. आणि हे बिचाऱ्या कवर जेवण लोक येतच राहतात का काय काय माहित. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. या भगवंताचं भजन करत असताना महाराज, ओ सासो की माला पे, मी पुढं म्हणायचं आणि तुम्ही मागं म्हणायचं. असे दात खिळे बसल्यावर माझ्याकडे पाहायचं नाही. तुम्ही मौतीला आणा कोणाच्या, तोंड सोड हाला ना डुला ना गेले का काय ते कळा ना. मी पुढं म्हणणार, तुम्ही हा मागून म्हणायचं. सासो की माला पे, सासो की माला पे, सिमरू में, सिमरू में शिव का नाम, सासों की माला पे, सिमरू में शिव का नाम. किती गोड म्हणते महाराज. मरवून यांच्या पोटाला येऊ भाऊ. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्यांनी हात करून हा. ओ नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. हरि नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. हरि नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. हरि नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. हरि नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. महाराज आता कसं वाटलं?
महाराज म्हणले आता चांगलं वाटलं पण पुंडलिक जेवायला कवशी की जेवायला आहे 2 वाजता. काय 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 गावाला तो कीर्तनाला 8 आणि जेवायला 60. कीर्तनाला 8 आणि जेवायला एक. मी फेटा काढ आणि जेवायला बसलो. मला म्हणे माग सरक ना. मी म्हणलं माग सर. अरे मी कशाचं बाब आणि कशाचं काय होय म्हणे माग. अरे म्हणलं मी महाराज झालं तर काय मग इथं मी आलो म्हणे टाईम म्हणून ड्युटीला जायचं म्हणे मला. तो काय म्हणे महाराज. लक्षात येतं का हा महाराज आपलं भाग्य. आपण कुठून कुठून प्रवास करून ही मंडळी इथं आली. नोकरीला लागल्यावर जेमतेम आपलं प्रपंच थाटू लागली. कुणीतरी प्लॉट घेतल्यावर इकडून तिकडून गावाकडून म्हणा काही पाहुण्यारावळ्याकडून म्हणा घरासाठी महाराज जुळजुळी केली. 4 भीती उभा राहिल्या. मग 4 भीतीचं काय नियोजन. घर सुरळीत झालं. बायको म्हणली आता पुढं गज काढून ठेवलेत ना पहिल्या मजल्याच्या वर. पुन्हा गज आहेत ना म्हणले आता त्याचं लावा काहीतरी. मग जुळजुळी करून इकडून तिकडून करून 12 घंटेची 8 घंटेची 12 12ची 16 अशी करून महाराज ती जुळजुळी केली आणि दुसरा मजला बांधला. सगळ्याची 2-2 झाली. मी सारं पाहून गेलो इथून. आणि मग महाराज त्यांच्या मनात आलं. म्हणले महाराज आम्हाला देवानं खूप दिलं हो. म्हणायला तयार नाहीत बरं का लोक. कोट्यानी बंगले आणि कोट्यानी प्रॉपर्टी. ते म्हणते महाराज आमचं अजून चालूच आहे. पण ह्या लोकांचे उपकार महाराज. हे म्हणले महाराज देवाला आम्हाला खूप दिलं. आता देवाला द्यायची पाळी. मग मंदिर बांधलं महाराज. लक्षात येतं. आम्हाला देवानं खूप दिलं आता आम्हाला देवाला द्यायचंय म्हणले. आणि महाराज कोणी 5 कोणी 10 हां कोणी 15 कोणी 20 कोणी श्रमदान कोणी अन्नदान ज्याच्या त्याच्या परीनं सगळीच पुढं झाले महाराज. आणि इकडं काय पाहता जशी चवळीची शेंग लांबती काय जशी चवळीची शेंग लांबती तशी पाहता मंदिर उभं राहिलं आणि पाहता काय माहिती. लक्षात येते का. अहो महाराज भगवंत आले तुम्हाला आशीर्वाद दिला. काय म्हणजे एकच करा मापात पाप करू नका. सगळ्याला सारखं पहा तुम्हाला काही कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल काय अवघड परमार्थ सांगितला नाही तुम्हाला. काही भक्ती मोठी सांगितली नाही. इकडे लक्ष द्या. तुमची जोडीदारी तिथंच बसणार आहे. माझ्याकडे ध्यान द्या. मग सगळीकडे लक्ष आहे. इकडे या म्हणे इथं बसा. इथं काय आम्ही दगड आणणार आहेत का त्यांना. विठ्ठल 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 हरी विठ्ठला. आता कीर्तन संपन्न पंगत होईल. इकडे लक्ष द्या. बाकीच्या इकडे या. पुढे या. मी जातो घरी. महाराज काही नाही. आता कीर्तन संपलं का काय होणार आहे. महाप्रसादन अन्नदान होणार आहे. महाराज पंक्तीला बसल्या 15 जणी. किती 15. आणि 11 आणि 12 नंबरला तिची आई आणि तिची बहीण बसली. कोणाची हिची. कोण बसलं आई. तुम्ही बोला मी तोंड जोडून घेता असतो. महाराज 11 आणि 12 नंबरला बसलं हिची आईन बहीण. महाराज तिनं सगळ्याला मसाले भात सारखा धरला. 1 2 3 4 5 6 7 आणि 10 पर्यंत गेली. आणि 11 म्हणजे 11ला कोण बसलं तिची आई. तिची आई पाहिली तिनं आणि मन मे लड्डू फोटा. तिचं मन पगळलं आणि ती अशी हळूच खाली वाकली. आई तू कधी आली. ती म्हणे बाबा मी संगच आले. म्हणजे कीर्तनकार महाराजन मी संगच आले. म्हणे तू कुठं बसली होती. म्हणे मी तिकडं मागं बसली होती. ती म्हणे आई पुढे यायचं ना. ती म्हणे कुठं का असाना जागा भेटली ना. महाराज ती जागेवर बसली. म्हणले आई आता मी तुला वाढीते. काय करते इथून माग सगळ्याला. आणि आई दिसल्यावर आई दिसली ना तिची. महाराज चक्की आई होती. आई दिसल्या बरोबर बचक झाली मोठी. हात झाला मोठा की मसाल्या भातात घातला. म्हणजे आईच्या पात्रात वाढला. आणि म्हणली माझ्याकडे काय पाहती. चकुली बी आली ना.
कोण आलं? माझी हिची बहीण. तिला चकले तुला लांबून आली बाई, तुला तर रिक्षा नाही लागला, पाऊस काय म्हणतो, पाणी काय म्हणतो, पण आली तू जेवायच्या टायमाला. महाराज चकुलीला पाहिलं पुन्हा बचक मोठीच. आणि महाराज 11 आणि 12 आणि 13ला तिच्या लांब लांब ओळखीची नव्हती. कितीला? 13ला. आणि तिच्या कपाळाला आड्याच पाड्या. तिचा हात पुन्हा छोटा झाला. आधी छोटा होता मग मोठा झाला. आणि पुन्हा तिला अनवळखीला पाहिलं, पुन्हा तिला अर्धांगवाईचा झटका झाला. आणि महाराज तिने एवढी बचक घेतली आणि 13ला वाळलं. 13वाली तर अशी होती शांतीन, साऱ्या गावाचे भांडणं. इथली नाही, मला इथं थांबायचं 1 तासभर. आमच्या तिकडं सांगतो, तिकडे गेल्यावर तुम्हाला फुकीन दुसरा आणू तरी कुठून. महाराज 13वालीला जिनं वाळलं ती होती आग बबूला. कशी होती? इस्तू खिशात घ्यावा इस्तू, पण तिच्या 10 फूट लांबून चालाव अशी होती ती. आणि तिला पाहिलं महाराज. ती म्हणली का ग तुझ्या आईनं तुला असं शिकलं, एकीला 1 आणि एकीला 1. म्हणले तुला हानीन तो सासूला सुद्धा हानीन. म्हणले का? मापात पाप करायचं याच्याकरता मी सांगितलं. आता जेवायला बसल्यावर माई चुलती, माई बहीण, माई मावशी, हा सगळ्याला माप सारखं. विठ्ठल 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 विठ्ठल. काही करायचं नाही. सर्वांच्या परिश्रमातून हे मंदिर उभं राहिलंय. एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ जमविला, एकाची म्हणून व्यापार हे विश्वचे होय संहार. या कार्यक्रमाकरता उपस्थित आदरणीय रामेश्वर महाराज पेडगे असतील, महाराजांना धन्यवाद. आदरणीय नामदेव महाराज शेजूळ असतील, महाराजांना धन्यवाद. या ठिकाणी माईकवर असणारे आमचे हरिभक्तपरायण गोराडे बाबांना सुद्धा. महाराजाचे वडील आहे का? अरे आपली भेट नाही कशी, मला तर लग्नापासून जरा आठवत नाही. गोराडे बाबाला सुद्धा धन्यवाद. तिकडे वारकरी मंडळी त्यांना धन्यवाद. आमच्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतील मुलं त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचा हा बारका वादक आबाजी महाराज यांना सुद्धा धन्यवाद. विनेकरी महाराजांना धन्यवाद. आमच्या कीर्तनाकरता उत्सव कीर्तनाचा या चॅनलचे सर्व आमचे बंधू महेश महाराज डोके हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. महाराजांना सुद्धा धन्यवाद, आभार व्यक्त करतो. उत्सव कीर्तनाचा या चॅनलवर हे कीर्तन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्यातलं कोणी गेलं सभागती समजा तसं म्हणून नाही, पण आपल्याला ते कीर्तन त्याच्यावर पाहता येईल. आणि सर्वात जास्त धन्यवाद द्यायची ती तरुण मंडळीला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा मार. आताचे तरुण संध्याकाळी आणावं लागते धरून. एक कापून टाकीन म्हणले मला. मध्ये कोणीच यायचं नाही. मध्ये गणपती एकटाच. गणपती अध्यक्ष काही पैसे मोकळा अध्यक्ष म्हणतो, कंकल बँकेचं मॅनेजर. लक्षात येतं महाराज. सगळ्यात जादा धन्यवाद द्यायचे तरुण मंडळीला, कारण सहकार्याशिवाय कुठलंही कार्य होऊ शकत नाही. रामप्रभूंनी जरी युद्ध जिंकलं असन रामायणाचं, रावणाला मारलं असन, पण त्यांच्यासोबत होतं वानराचं सैन्य. आणि सैन्याशिवाय महाराज राजा बनू शकत नाही. जर आपल्याकडे मारुतीराय जरी विराजमान झाले असते आणि भोले बाबा जरी विराजमान झाले असतील तर सगळे श्रेय जातं महाराज तरुण मंडळीला. आणि दुसरा महाराज ज्यांचा सिंहाचा वाटा आहे मंदिरात ते या सगळ्या मायमावले आहे महाराज. लक्षात येतं? हा, कारण आता मंदिर बांधायची तळमळ पुरुषाची होती, तरुण मंडळीची होती, पण इथून पुढची पूजा, साफसफाई, स्वच्छता हे काय यांना जमणार आहे? घे 9:30ला उठून मला जे दर्शनाला कधी 9:30ला 6-7लाच उठून देवाची पूजा अर्चना करावं लागन. आणि हे तुम्हारे बस की बात नाही महाराज. इसके लिए यही चाहिए. अजून सोपं सांगू, आपल्या भागात, खेड्या भागात बया पहिल्या पाठी उठत आजूक सुद्धा खेड्या भागात आमच्या कीर्तनात बाया डोक्यावर पदर. आता नका घेऊ, आता काय, आता कीर्तन संपत आलं ना, आता का पदर घेते तू? विठ्ठल 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 काही नाही जीवनात फक्त नाम
नामस्मरण संग नाही रे, म्हणून तेच करायचं. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. हरी तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंग पांडुरंगा पांडुरंगा. पांडुरंगा रे पांडुरंगा 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 तुलेले पांडुरंगा. तुलेले तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ओ तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. आहा. काय नाही, भगवंताचं वर्णन करणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. उपजवणी या पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. महाराज म्हणले काला करायचा आहे, काला करायचा आहे. काला करायसाठी मी पुन्हा येईन, जसं फडणवीस म्हणले होते. काय म्हणली होती ती? मी पुन्हा येईन ना आलेच महाराज. तसे तुकाराम महाराज म्हणले मी सुद्धा पुन्हा येईन. महाराज कशा करता? काला करण्याकरता. महाराज तुम्ही जो काला करता, जिथं राहता तिथं काला होत नाही का? जिथं राहता तिथं काला होत नाही का? महाराज म्हणले आम्ही जिथं राहतो तिथं कालवा होतो, कालवा. काला होत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. इथं जमत नाही. म्हणजे महाराज इथं येऊन तुम्ही काय करणार? म्हणले आम्ही काला करणार. म्हणले कसा करणार? एकटे खाणार दार लावून का? रोजचं जेवण तुम्ही दार लावून करताना आज बोलता का तुम्ही? आमच्याकडं पहिल्या चुलीवर भाकरी करायच्या बाया. कशावर? आया आपल्या आज्या. आणि त्या अशा फुगायच्या महाराज, अशा टर फुगायच्या. काय काय आता करणारी फुगती तिचा मुडदा बशी. आता करणारी फुगती म्हणून भाकर फुगायचं नाव घेत नाही. मग लक्ष देतं की? लक्ष देत. हा तुम्हाला पटलं वाटतं महाराज. मला काय सांगायचं? महाराज म्हणले आम्ही जिथं राहतो तिथं हा काला होऊ शकत नाही. आणि कसा करणार? एकत्र करणार सगळ्याला. आणि मग एकमेका देऊ मुखी, एकमेका मुखात देणार तो माझ्या मी त्याच्या. आणि मग सुखे घालू कुंभारी. आणि मग काय महाराज फुगड्या काय खेळायच्या, खेळ काय खेळायचे, आनंद काय घ्यायचा. हा पण कधी? मी इथं आल्यावर. आणि महाराज म्हणले याच्याकरता कार्य करायचं. आता मंदिर बांधायचं, मोगमच मंदिर बांधायचं की एकदा जागा निश्चित करायची मग मंदिर बांधायचं. जागा निश्चित करायची, आर्किटेक्ट बोलवायचा, इंजिनियर बोलवायचा, नकाशा काढायचा आणि मग विटान मग वाळू मागायचं. का एकदाच विटान वाळू मागून घ्यायचं मग कुठं बांध पाहता येईन कुठं बिचट. असं चालत नाही महाराज. बोलाची भातन बोलाची कडी चालत नाही. मग त्याचं महाराज म्हणले याच्याकरता स्वच्छ जागा पाहिजे. कशी पाहिजे? कशी? स्वच्छ. आणि मग महाराज म्हणले ती एकच आहे. तुका म्हणे वाळवंट. वाळवंट हे पंढरपूरचं धारा, वाळवंट हे पंढरपूरचं धारा किंवा आपलं अंतकरण हे वाळवंट आहे. काय आहे? काय आहे? आपलं अंतकरण वाळवंट. याच्यात काहीच नाही. म्हणून महाराज म्हणले तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. हे बरव पाहिजे, नीट पाहिजे. नीट म्हणजे दोरीत. आजच्या दिवशी जर ते झुलायला लागला सप्ताह आमच्या गावात. आमच्या गावात तू नीट उभा राह ना. सप्ताह तसं जमत. बरवे नीट उत्तम स्वच्छ टाप टीप टकाटक. आजच्या दिवस तरी माणूस नीट राहायला पाहिजे. आणि आपलं महाराज म्हणले नको रडू रे, चॉकलेट द्या त्याला तिकडे.
विठ्ठल 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 विठ्ठल. कोणतंही काम करायचं असलं का आपलं चित्त शुद्ध असलं तरच ते काम ओके होणार. इकडे लक्ष द्या, नाही तर मी तोंड जोडून घेईन तुमच्या पुढं. हा हा मी सांगत असतो की महाराज बघा, तुम्ही दूध घेता, काय घेता? दूध घेता. दूध सकाळी दूधवाला येतो दूध द्यायला, त्याच्यात तुम्ही दूध घेता. मग मला खरं सांगा, मला म्हणलं तुम्हाला शपथ आहे माझी, मी इथंच मरण. खरं सांगा, खरं सांगा, तुम्ही ज्या पातेल्यात तुम्ही दूध घेता त्याच्यात खरकटं चालतं का? ते रात्री धुवून ठेवलेलं असतं तरी सुद्धा सकाळी तुम्ही त्याच्यावरून पाण्याचा हात मारता मग दूध घेता आणि त्याच्यात खरकट राहिलं तर काय होतं? हां, नाचतं. तसंच आहे. वरून पावडर कमी लावलं तरी, फेअर अँड लवली कमी लावली तरी चालन, पण आतून खरकटं चालणार. जर आतून खरकटं असलं तर देव तिथं येईन आणि युटर्न घेऊन मोरे चौकातून जसा ऐका जसा अंगठीत आपण हिरा बसवतो, एखादा दगड बसवतो, बरोबर आहे. अंगठीत एखादा हिरा पॅक केलेला असतो दगड, तो काचेचा. तसं हे प्रमाण महाराजांनी जे दिलं ते एकदम फिट बसलं. हा, इकडं नाही तिकडं नाही. लक्ष देतं. एखादा महाराज बिल्डिंग बांधणारा असतो, त्याची भिंत वर गेली का कानी होती, दिसताना कशी दिसती ती, म्हणजे एखाद्याची सरळ राहते, तशी महाराजाचं प्रमाण सरळ आहे महाराज. लक्षात येतं. आणि हे कसे लोक आहे माहिती आहे का? हे जुनं लोणचं गोड लागत का नवं? बोला. महाराज जुन्या लोणचाचं पाहिलं माणूस मसाला हाणतं, त्याच्यावर नाही पोट भरलं तर मागच्या कातडीवर ताव हाणतं, त्याच्यानं नाही पोट भरलं तर पुरंच तोंडात टाकीतं चोकून मग बाहेर फेकतो. तसं हे सगळं जुनं लोणचं आहे. कोणतं प्रमाण दिलं आजरी केलं तरी तुम्हाला गोडच लागणार महाराज. लक्षात घ्या, ही जुनी आपली संपत्ती आहे महाराज. आणि खरं सांगू, हेच आमच्या आधारवडे यांनी संप्रदाय टिकून ठेवला, नाही तर आम्हाला कोणी पाकिट दिले असते. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. एसटीत बसल्या, एसटीत गर्दी असली, फुकट जरी एसटी असली, पैसे देऊन जरी असली, वाळूजून पंढरपूर गाडी चालली, वाळूजून 9 वाजता, बोला तुम्ही, वाळूज वरून पंढरपूरला 9 वाजता गाडी आहे, तिच्यात गर्दी असल्यावर तुम्ही तिच्यात बसता का दुसरी येऊन देऊ म्हणता? अरे बोला ना, मला दोरी काय म्हणता, दुसरी येऊ देऊ. तुम्हाला जायचं गंगापूरला, गंगापूर गाडी भरून आल्यावर तुम्ही तिच्यात बसता का दुसरी पाहता? तसंच देवाचं, तुम्ही डोकून पाहता, बया लय गर्दी आहे, दुसऱ्या गाडीन जाईन म्हणती. मग तसंच आहे देवाचं. देवा आत डोकतो, हिच्या चित्तात, अंतकरणात, हृदयात, बरं का बाबा, आणि आत डोकून पाहतो. मग त्याला दिसतो याच्यात लय गबाळे, याच्यात सासू सासरा, त्याची मेवण्याचं लगन, याच्यात सगळे गबाळ, याच्या गाडीचे हप्ते, याच्या गावातलं शेताचं भांडणाचा राडा, वकिलाचा राडा, सारं कशात आहे? याच्यातच आहे. तिचे शेजारणीचे भांडणं, येणं तिला भीतीहून मारलं, सारं याच्यातच आहे. मग तो असा पाहतो, अर याच्यात लय गर्दी, आपल्याला हे नको. मग ते पुढचं गाडी जशी आपण धरतो तसं ते पुढचा माणूस धरतो. कळलं तुम्हाला? कळलं? आणखीन सोपं, इथं बसलेल्या महिला, मला उत्तर द्या, इथं एखादा प्राणी मरून पडला, गाय वासरू जनावर उंदीर घुस, इथं त्या सायकलीजवळ, आणि त्याचा वास इथं यायला लागला, तर तुम्ही इथं बसता, तुम्हाला मग कीर्तन ऐकू वाटन का? तुम्ही म्हणता इथं कुठे करून देवा, मला काही दिस नुसतं वास सुटलं इथं, काय त्या बाबाला तरी करावं. लक्षात येतं तुमचं, आमच्यावर ध्यान राहणार. तसंच महाराज देवाचं, तुम्ही जर याला क्लीन केलं नाही, स्वच्छ ठेवलं नाही, तर महाराज जसं म्हणले, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ
राही ते आणखीन सोपं सांगू, एका जणाची 70 एकर जमीन चालल्या काय या बी लय माणसं कमी व्हायला लागलो आपले. विठाल विठाल विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल. काहीच नाही महाराज. लक्षात येते आपल्याला आपलं अंतःकरण स्वच्छ ठेवायचं, क्लीन ठेवायचं. जगाचा मालक त्याचे देईन. आपण नवं मंदिर बांधलं, नवं घर बांधल्यावर जसा घुमघुमाट असतो तसं चित्त स्वच्छ केलं का जगाचा मालक आत येईन. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज अगोदरच म्हणले अभंगाच्या पहिल्याचे, मी पुन्हा जन्माला येईन अभंगाचं पहिलं. उपजनिया पुढती येवो उपजनिया पुढती येवो पुढती येवो उपजनिया पुढती येवो पुढती येवो उपजोनिया पडते उपजलिया पुढती येवो काला काबुदही बात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही. हे उपजोने पुढते काला खाऊ दई बाद वे कोटे तो ऐसे नाही वे कोटे तो ऐसे नाही वे कोटे तो ऐसे नाही. धन्यवाद महाराज. चांगला वर आवाज लावला तुम्ही. थोडं वर गेले असते तर तशीच वर सरकली असते. विठाल विठाल विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. काय तुमचं आणि माझं जीवन आहे लोकाला त्रास द्यायकरता जन्माला येऊ. आणि तुकाराम महाराज म्हणले काला करण्याकरता जन्माला येऊ. आपलं जीवन पहा ना. हा साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म. काय म्हणले गुरुजी? तुम्ही बोला, मी म्हणलं ते म्हणा. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. सासूला दिवसा हाणावे, सासऱ्याला भाकरी नाही द्यावे. लक्षात येतं का? या जगात अशा आया जन्माला आल्या महाराज. एका आईनं लोकाची धुणी भांडी करून 4 लेकरं पोसले. 10 घराची धुणी भांडी केले आणि 4 लेकरं महाराज पोसले. पण त्या 4 लेकराच्या 4 बंगल्यात एक आई सपदत नाही. ही किती मोठी शोकांतिका आहे महाराज. लक्षात येते तुम्हाला? बंगले किती आहे? 4 आहे. एक आई आहे पण 4 जणांत ती राहू शकत. किती शोकांतिका आहे. मी कायम सांगत असतो, हर शहर में हर बस्ती आबाद नहीं मिलती. दीवार तो मिलती है मगर बुनियाद नहीं मिलती. माँ तो हर औलाद को मिलती है बहुत अच्छी. हर माँ को मगर अच्छी औलाद नहीं मिलती. लक्षात येतं? या जगात सगळ्या लेकराला आया चांगल्याच मिळाल्या पण तिच्या पोटाला लेकरच का बरं चांगले नाही आले हे देवालाच माहित. विठाल विठाल विठ्ठल 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 हरी. एका लेकरानं 2 पोळ्या खाल्ल्या आणि एकानं 4 खाल्ल्या तर 4 खाणाऱ्याला आई टोकत नाही. उलट 2 खाणाऱ्याला म्हणते, बाबू
तुझं जेवण कमी झालं. काय म्हणते आई? 4 खाणाऱ्याच्या हातावर मारित नाही ती 2 खाणाऱ्याला म्हणते, दादा तुझं जेवण कमी झालं, तुझ्या मागं व्याप खूप आहे, 1 चपाती देऊ का? आणि आजचा पोरगा तिला जेवला का विचारायला तयार नाही. किती मोठी शोकांती काय. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. अहो ती लेकरात कधीच मतभेद करीत नाही. लहान असू द्या, मोठा असू द्या, त्याच्यापेक्षा मोठा असू द्या, 4ही नंबरचा असू द्या, सगळ्याप्रती सारखी श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भावना ठेवते. तिला आई म्हणतात. मला एका ठिकाणी तर सुंदर वर्णन आलंय. ओ तेरे बच्चे, मुलं कुणाची? तिचे. हे तेरे बच्चे तुझको प्यारे, तेरे बच्चे, तेरे बच्चे तुझको प्यारे. रावण हो या राम, रावण हो या राम, हे माँ तुझे सलाम, हे माँ तुझे हे सलाम. महिला मंडळी करत. अहो रावण जरी पोटाला आला तरी त्याला बी जीव लावते, आणि राम जन्माला आलं तर त्याला बी जीव लावते. हिला आई म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. आपलं काय, मला दुसऱ्याला त्रास द्यायला. म्हणले कुठं चालले तुम्ही? तुम्ही कुठं चालले? म्हणले ते रामभाऊच्या घरी. कशाला? म्हणले तेवढा पत्ता सांगा ना. म्हणले तू कुठं चालला? पण म्हणले रामभाऊच्या घरी. काय काम आहे? सोयरे की तुला माहिती आहे तिथं काय झाले? म्हणले तू पत्ता सांग ना. म्हणे नाही नाही जायचं जा, आपलं काही म्हणणं नाही, शेवटी मागचं पुढचं वाचून जा. काय मी काय सांगू? म्हणले कोणाला विचारा गावात. त्याला खडा टाकून. काय टाकलं? महाराज त्याला आल्या डोक्याला मुंग्या. पुढं जाऊ का मागं जाऊ? लक्ष देतं का मला तुमचं? म्हणून तुमचं काय काय? म्हणले देवाचं काम करीत राहायचं. ते हिशोबाचं काय? मी 11 रुपये दिले. तू 11 रुपये दिले, 19 लोक घेऊन जेवायला आला भाऊ. तू वर्गण किती दिली? सुट्टी 11, 19 माणसं जेवायला आले. हिशोबाचं काय झालं? 11 रुपयात हिशोब. तुम्ही काय करा, एखादा ज्यादा डोकं लावणार आहे ना, किती दिले तो? मी 11 रुपये दिले, मला हिशोब पाहिजे. त्याला म्हणतोय 11 घे, आम्ही आमचं पाहून घेऊ. लक्ष देतं का महाराज? मोठ्या माणसाकडून त्रास नाही आपल्याला. आपल्याला चिल्लर कुणा त्रास आहे? वाजा त्या कोणच्या नोटा का खळखळ, चिल्लरच वाजते ना महाराज. तशी चिल्लर आपल्याला कुठं बी त्रास देते. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल महाराज आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ महाराज. काय करणार? जे वैकुंठात करता आला नाही अभंगाच्या दुसऱ्याच्या वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठे तो ऐसे नाही, वैकुंठी 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 तो ऐसे नाही. कबड काही कालाचे, कबड काही काल्याचे, वैकुंठे तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठे तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही,
वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठ तो ऐसे नाही, कबळ कहे कालते, कबळ कहे कालते, कबळ काही काल्याचे, कबळ कहे कालते, कबळ काही काल्याचे. वर काला होत नाही महाराज. वर काय अडचण आहे महाराज? एकच अडचण आहे. काय? देव आणि भक्त आणि संत एकत्र आले की मग काला होतो. महाराज म्हणले देवसुद्धा या ठिकाणी याकरता आतुर आहे. कुठं कुठं? आता मी सांगतो. देवाला संताबद्दल आदर काय, प्रेम काय, निष्ठा काय, सोपं सांगून जातो. हे बघा, लेकरू इकडे लक्ष द्या. महिला मंडळ जेवायला आहे, सगळ्याला माहेर ध्यान द्या. सगळ्यांच्या पोटभर जेव्हा गिलासात बुंदी बांधून न्या. महाराज जगाचा मालक सुद्धा देवाकडे आकर्षित झालाय. कसा आकर्षित झालाय? लेकरू घाण्यानं भरलेलं आहे. कशानं भरलेलं आहे? त्याच्या नाकातून गंगा जमुना वाहत्या. कोणाच्या? लहान लेकराच्या. त्याची आई म्हणते आला मा वाघ. त्याच्या नाकात माशा मावाना. त्याच्या नाकात घरकुल योजना केली माशा आहे ना. त्याची आई म्हणते आला मा वाघ. महाराज पाहिल्यानंतर लेकराला बापाला मिठी मारू वाटत होती. नामदेव महाराज बापाला. बापानं पाहिलं अर हे ते खराब झालं म्हणले. चल चल पुढं चल म्हणले. महाराज त्याला दिला हाकलून. आतमध्ये गेला, फ्रेश झाला. आईनं त्याला उचललं. आता बापाला दया येत नाही, पण आईला आल्याशिवाय आईनं त्याला उचललं, आतमध्ये नेलं, त्याला आंघोळ घातली, स्वच्छ केलं, टावेलनं पुसलं, नवा ड्रेस काढा कपाटातून त्याच्या अंगावर टाकला. त्याला काय लावायचं पावडर बिवडर ते लावलं, काळा टिक्का लावला आणि ते मस्त चकाचक दिसू लागलं. आणि ते हॉलमध्ये आलं आणि त्याचा बाप तिथं बसलेला होता मोबाईल बघत. त्यानं पाहिलं वा माझं लेकरू किती गोड दिस. ये बाबडे ये. ती म्हणे हट. काय म्हणलं ते? हट म्हणले. हट मी नाही येणार. म्हणले का? म्हणे तिथं मी तुमच्याकडे येत होतो, तुम्ही मला घेतलं आणि आता मला तुमच्याकडे यायची गरज नाही, कारण मला आता कोणी घेईन, मी स्वच्छ झालो. तसं आधी आपण गाण्याने भरलेले, गाण्याने भरून देवाकडे गेले. देव म्हणतो हट चल पुढं पुढं. चल हे चल पुढं. कोण म्हणतो? देव. आणि संत तसे नाही म्हणत. संत आई बनतेत. संत आई बनतेत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित, वाहे माऊलीचे चित. कोराते हेत वाहे मावले तेत, वाहे मावले तेत, वाहे मावले तेत. आई त्याला नाही म्हणत नाही महाराज. आई जवळ घेती, स्वच्छ करती आणि मग पुन्हा घराच्या बाहेर आणून उभं करती. तसं महाराज संत आई बनतात. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया. जवळ घेतले. देवानं पाहिलं काय? आपल्याला काला जर करायचा असं इथं होणार नाही. काला मिळवायचा असेल तर आपल्याला काली जावं लागेल, कारण वैकुंठात सुद्धा काला नाही. महाराज म्हणले जा सुखा कारणे देव वेडावला, जा सुखा कारणे देव वेडावला. देव वेडा जा सुखा कारणे देव वेडावला, जा सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडूने संत सजणी राहिला, वैकुंठ सोडून संत सजणी राहिला, जा सुखा कारणे देव वेडावला, जा सुखा कारणे देव वेडा, देव वेडाव, देव वेडावला. जगाचा मालक आहे इथे येऊन टेपला. महाराज म्हणले ते तिथं नाही म्हणून जगाचा मालक सुद्धा काला मिळवण्याकरता इथं आला. आणि तुम्ही ना आम्ही इतके भाग्यवान. कोण कुठं जन्माला आलं, कोण कुठं शाळा शिकलं, कोण कुठून इथं नोकरीला आलं, इथं राहिले, वस्ती झाली, घर झालं, मंदिर झालं. ना आज आपल्याला सगळ्याला काला भेटणार. महाराज
देवाला जो दुर्लभ आहे तो काला तुम्हाला आणि मला भेटणार आहे. महाराज म्हणले हे काला कसा करणार आहे आणि केल्याच्या नंतर हा मला देणार आहे का दार लावून खाणार आहे. अभंगाचं तिसरं एकमेका देवो मुखी वा वा. एकमेका देवो मुखी एकमेक देव मुखी एकमेक देव मुखी एकमेका देवो मुखी एकमेका देवो मुखी एकमेक देव मुखी एकमेक देव मुखी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही सुखे गालो उंबरे सुखे गालो उंबरे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही एकमेका देव मोके सुखे घालो हुंबरे सुखे घालो हुंबरी सुखे घालो हुंबरे एकमेका देव मोकी सुखे घालो बरी सुखे घालो बरी सुखे घालो बरी अरे एकमेका देऊ मुखी सुखे घालू उम्मरी. महाराज एकच करू बनवलेला जो काल आहे तो आम्ही एकटे अप्पल पोट्यासारखे खाणार नाही. म्हणले मग सगळ्याला जवळ घेऊ आणि आमच्या हाताने त्यांना भरू आणि ते त्यांच्या हाताने आम्हाला भरवतील असा काला करू. महाराज असा काला राहतो. म्हणले हो असाच काला राहतो. म्हणले मग आपण घरातही काला केला तर चालेल ना. म्हणले घरात काला केल्यावर चालत नसतो कारण बायको काय आपल्याला घास भरिणार कारण ती का धरलेली आहे. बायको आपल्याला घास भरणार नाही ती म्हणून तुमचं तुम्ही गिळा मग मी खाते. त्याच्यामुळं आपल्याला भगवंताच्या सानिध्यात येऊनच काला करावं लागेल. महाराज म्हणले ठीक आहे तुम्ही काला करणार आम्हाला खाऊ घालणार आम्ही तुम्हाला खाऊ घालणार. आम्हाला तुमची पॉलिसी कळाली पण नेमकं ठिकाण तर सांगा पत्ता कुठे अभंगाचं तुका शेवटचं. म्हणे वाळवंड तुका म्हणे वाळवंड तुका भडे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवेनी उत्तम बरवेनी इथे यायचं. उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे ना बरविनीट बरविनीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्या कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ काही कालाच कालाच कवळ काहे कालाचे कवळ
काही कालाचे रे कमळ कमळ काही काय कमळ काय रे कमळ कमळ काही वैकुंठी तो ऐसे राई वैकुंठी तो ऐसे आता इतके महाराज म्हणले लेकरन वाजून नुसत्या भागात येतात अशा काही टाळ्या बिळ्या वाजव आम्हाला झेंडू फुटले तरी नुसत्या भागात येतात अशा विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठा तू का म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम मी अगोदरच बोलून गेलो स्वच्छ अंतकरण आसन तर देव येईल नाही तर देव येणार नाही देवाला बाह्य रंग रूप चालत नाही देवाला आतलं स्वच्छ लागत मी काय सांगतो कुब्जा काय सुंदर होती ज्ञानोबरायाने वर्णन केली कुब्जा 8 ठिकाणी वाकडी होती किती कुरूप होती कुरूप कुब्जा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती देव म्हणतो ती मला आवडती कुरूप स्वरूपवान आवडत नाही आणि कुरूप आवडती तिच्या प्रेमाची मज प्रीती राधा प्रार्थिनी वना प्रती काय विषयासक्ती लागोनिया राधा दिसायला सुंदर पण देव तिला वेटिंगला ठेवतो आणि ही कुरूप बाई पण हिच्या सेवेला जातो याचं कारण काय देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला देव कशाचा भुकेला आहे हा महाराज ज्याच्यासाठी जो गेलाय त्याच्याकडे काही प्रॉपर्ट्या नव्हत्या ते काय दिसायला चांगले नव्हते त्यांचे काय कॉन्ट्रॅक्ट नव्हते संभाजीनगर मधल्यासारखे ते काय आमदार खासदार नव्हते सामान्य जीव होते पण देवाने त्यांचा भाव देवानं पाहिला आणि त्यांना जवळ घेतलं खरं सांगू आपल्याला सुद्धा तेच करायचं आपलं अंतकरण म्हणजेच वाळवंट क्लीन करायचं जेणेकरून भगवान तिथे येईल विठाल विठाल विठाला 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 हरी विठ्ठला काल्याचा अभंग निवडलाय काल्याचा प्रसंग म्हणल्यावर थोडस चरित्राचं वर्णन महाराजाचं करावं लागेल चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळे केले देवे गोकुळी गोकुळे महाराज आपल्याला भगवंताच्या जन्माची कथा म्हणा किंवा आख्यात चरित्र पाहायला इथं वेळ नाही कारण मी सुरुवातीलाच बोललो पावसानं आपल्याला उघड दिली एकदा पावसाला धन्यवाद करा हा नाही तर जेवण घरातच झाले असते आणि बाबा तर कुंकडच गेला असता नाही का पण निसर्ग महाराज त्याने आपल्याला उघड बाय 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 आता तर ऊनच पडलं विठ्ठल विठ्ठल विठाला 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 सगळ्याला कथा भाग माहिती तरी सुद्धा एक्सप्रेस वेनं सांगून जातो महाराज
आपल्याला सगळ्याला माहिती आहे काय आता मला तर वैयक्तिक माहिती आहे का हंडी आणायला गेले वाटतं का नाही हंडी येते हंडी येते महाराज पुढं आले ना हंडी मागं राहील विठ्ठल 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 महाराज सावकाश होऊ दे. दम दम धरून होऊन देतो ना महानाष्टा जिरलंकावर सावकाश होऊ द्या विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल 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 वसुदेव देवकी इथूनच सुरू करतो महाराज किती सांगितल्यानंतर का तुमच्या काय ध्यानात राहणार आहे का आणि महाराज दोघाचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्यांची वरात निघली आता कमी झालं वरातीचं पण पहिलं जादा फॅड होतं म्हणजे कुठं चालले म्हणजे चालले वरातीला म्हणजे भजनाला चला ना भजनाला कोणी जाईन मी वरातीला जाईन म्हणले महाराज वरात निघली मग आकाशवाणी झाली का महाराज हिच्या पोटी जन्माला येणारा 8वा तुझा वध करणार आहे आणि मग महाराज आता खरं सांगा आपल्याला जर ॲडव्हान्समध्ये कळालं बँकेतून तुमचे 5 लाख कट होणार आहे किती 5 लाख कट होणार मग तुम्ही 5 लाख आधीच काढून घेता ना लक्षात आलं का महाराज ते म्हणले आपल्याला हे मारणार आहे म्हणले ह्या दोघाला ठेवायचंच नाही शांत बसा हे तुमचं होऊन द्यायचं की एकदा हे आमचं घेवणिया खडग माराया धावला घेवणिया खडग माराया धावला घेवणिया खडग घेऊनिया काळा महाराज तावला घेऊनिया काळा महाराज तावला हे हात तो धरिला वसुदेवे हात जोडविला वसुदेवे हरी हात तो धरिला वसुदेवे हात जोडविला वसुदेवे हे माझी वाणे तो दे वरणे गुण नाम माझी वाणे तो दे वरणे गुण नाम हात तो धरिला वसुदेवे महाराज वसुदेवानं हात धरला हे बघ म्हणले हिच्या उदरातून जन्माला येणार 8 नंबरचं तुला मारणार आहे आणि आम्हाला कशाला मारतो तुझ्या निगराणीत ठेव लेकरं झाले की तुला आणून देतो इकडे लक्ष द्या ए लक्ष्मी हो ए राहिलं होती आपलं ती चलो ती बोतो मला आणायचं नाही तर महाराज वया बाय हो मोठा आवाज काढा त्यानं तर आपल्या साऊंडपेक्षा मोठा साऊंड आहे त्याचा बरं मला साऊंडून आठवलं यांचं साऊंड भारी बरं की यांच्याकडं टाळ्या वाजवा एकदा वा हां माझ्या लक्षात राहत नाही महाराज असं हां 1 नंबर साऊंड आहे महाराज रडते माझे बाळ अरे घेऊन जाते आणला लय आंबट केलं त्यानं विठ्ठल 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 हरी विठ्ठला त्यांनी महाराज त्यांना कारागृहात टाकलं इकडे तिकडं पाहता काय वेळ कमी झालं महाराज पहिलं पोरग काय झालं आणि महाराज ते बी रडू लागलं हे दोघं सारखं त्या 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 मोठा आवाज होता त्याचा माझ्यापेक्षा मोठा ते लागलं मोठ्यानं रडू आणि मग महाराज कोणीतरी इकडे बातमी दिली महाराज लेकरू जन्माला आले म्हणले येऊ द्या मग काय अडचण आहे आपल्याला किती नंबरचं मारणार आहे 8 येऊ का तोंड झोडून घ्या शाळेत गेलते का तुम्ही नुसते झेंडावंड्यांना भिक्षिटं आणले तुम्ही शाळात ध्यानच नाही यांचं महाराज पहिलं जन्माला आले म्हणले 8वं मारणार आहे महाराज तिथं आला एमटीनेवाला नारद नारायण नारायण याचं नाव नुसतं नारायण नाही नारद नाही कळीचा नारद आपल्या शेजारनी तशीच राहते बया तुझ्या घरातलेच आवाज येऊ लागला तुझा नवरा हानीत होता काय तुला अरे आमचं बोला बोली चालू होती आणि तो गाल तर सुजेल दिसतो आणि नाही ना आणि जाऊ दे
जाऊन द्यावं त्याला ते. विठाल 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 विठ्ठल 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 विठ्ठला नारदाने सांगितलं बाबा राजा ऐक तू राजा कसं झालास रे. अरे हे घे गुलाबाचं फुल. हा महाराज त्याला फुल दिलं आणि फुल दिल्याच्या नंतर महाराज त्याला म्हणे मोज पाकळ्या. आता त्या फुलाला 8 पाकळ्या होत्या. किती त्यानं मोजल्या. ए थांब ना तो होऊन देणार रे काय कोण तुमच्या भेणं का फाशी घेऊ का काय मी काही कळा ना मला. महाराज त्याला होत्या 8 पाकळ्या. महिला मंडळ किती यानं मोजल्या 1 2 3 4 5 6 7 8. ते म्हणले झाले 8 पाकळे म्हणले. म्हणले तुला किती मारणार आहे 8वा. ते म्हणले अरे पण 1 2 3 4 5 6 7 8 मग घे. ते म्हणले तसा नाही तिकडून इकडं मोज. महाराज तिकडून 1 2 3 4 म्हणले हे 8वा झाला. ह्यो पहिलाच 8वा आहे म्हणले. म्हणले मग म्हणले याला ठेवू नको याला टाक म्हणले खलास करून. हे गेलं बघू दे म्हणले मला. आता हे दोघं देतात होय लेकरू. लेकरू जन्माला आलं आणि ते असं कोणाकडे तरी द्यायचं आणि देणारा काय ते काय काय डॉक्टर नर्स होती का. अब यांना माहिती याच्या हातात दिलं म्हणजे हे लेकरू परत परत येणार नाही. पण महाराज ओढून घेतलं. नको रे दादा अरे हे तुला मारणार नाही. तुला किती नंबरचं मारणार आहे. याला नको मारू नको पाप डोक्यावर घेऊ. नारद महाराज म्हणले का पुन्हा म्हणले याचं पाप तर वाढलं पाहिजे म्हणून तर मी प्लॅनिंग केली सगळी. महाराज धरलो जे आदळलो आणि त्याला मारून टाकलो. असे करता करता 6 मारले महाराज. तुम्ही म्हणता 6 कशी मारले. कीर्तनात लवकर मारावं लागते कारण उशीर होतो ना जेवायला. महाराज 6 मारले. 7वा गर्भयोग मायेने रोहिणीच्या पदरी नेऊन टाकला आणि 8वा जगाचा मालक कृष्ण परमात्मा प्रगट झाले. महाराज जन्माला आले आणि जन्माला आले तर 8च वर्षाचे झाले. किती वर्षाचे 8 वर्षाचे. आणि ती आईनं पाहिलं म्हणले कोण आहे तू. म्हणले मी लेकरू तुझं. म्हणले कोण लेकरू म्हणून तुला. तू 8 वर्षाचं. म्हणले जसं लेकरू जन्माला येतं तसं हो तर म्हणले मग मी तुला मानेन. आणि मग महाराज लेकरू झाले आणि झाल्याच्या नंतर वडिलालाच संदेश द्याला. महाराज सगळे झोपलेले मला इथं ठेवू नका रामेश्वर महाराज. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला हे मजने गोकुळाला आनंदाच्या घराला मजडे गोकुळा मजडे गोकुळाला मजडे गोकुळाला माया उपजनी ते देवी आणि मज येते माया उपजली ते इनिया जले हरी नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला. इकडे आणून ठेवलं आणि ते रडू लागले. महाराज जगाचा मालक जन्माला आला. इकडे एका दासीनं पाहिलं पळतच गेली. महाराज राजाची सुनते हो सुनते हो. आता 92 वर्षाची झाले ते महाराज. हा नंद बाबा 82 वर्षाचे 92 वर्षाचे. त्यांना लेकरू बाळ नव्हतं. किती वर्षाचे ध्यान धरा धरा तुम्ही. 92 वर्षाचे आणि महाराज लेकरू बाळ नाही. आणि त्या दासीनं येऊन सांगितलं राजाची सुनते हो क्या हुआ क्या हुआ. अब क्या हुआ क्या पूछते हो. लाला भयो लाला. गबळण हरी गबळण गबळ सांगती गवळ निलन पुत्र झाला यशोदेला. गवळण 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 सांगती गवळ निलन पुत्र झाला यशोदेला. हे ताटी घेऊन या ताटे नंदा घर झाली दाटी. ताटी घेऊन या दाटा नंदा घरी झाली दाटी. बाणे घेऊन या ताटे नंदा घरी झाली दाटी. पण घेऊन या दाट नंदा घरी झाली दाटी. हे गवळण
सांगती गवळ निलान पुत्र झाला यशोदेल कळण सांगती गवळ निलान पुत्र झाला यशोदेला गवळानं सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळानं सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला महाराज सगळ्या त्या गावामध्ये झालं राजाला पोरगं झालं मग सगळे ज्याची त्याची सोयी ना हा कोणी सोनं नाणं कोणी चांदी कोणी गोकुळच्या सुखा गोकुळच्या अंत पार नाही लेखा इतका आनंद झाला सगळ्या घरापुढे आल्या एकत्र झाल्या गोळा झाल्या आणि जिच्या ताकदीनं जेवढं भजन करता येईल जेवढं नाव घेता येईल तेवढ्यानं नाव घेऊ लागल्या आणि सगळ्या नाचू लागल्या नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की हे नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की हे नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल के हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की हाते घोडा पालकी जय कन्हैया लाल लाल की हाती हे आनंद नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की हे गोविंदा आला रे आला मटकी संभाल ब्रिज बाला गोविंदा आला रे आला मटके संभाल ब्रेजवाला गोविंदा आला रे आला मटके संभाल ब्रेजवाला आला रे आला मटके कभाने बाला जगाचा मालक महाराज सगळ्यांनी पाहिलं कुस बदलू लागला हा त्याचे आता लहान लेकरू आपल्याला लवकर मोठं करावं लागेल कारण माझ्याकडे वेळ कमी आहे ना लक्ष देतं का देवाला सुद्धा स्पीड द्यावं लागेल मला हा महाराज देव रांगू लागला हा आपली तळ हात टेकू लागला लेकरू लगे आईच कशी म्हणते मा बाबडे आता लगी पळायला लागन ते तिला आनंद राहतो ना महाराज तिला जगातल्या सगळ्यात मोठा आनंद लेकराचा आहे हा महाराज आणि जगाचा मालक तळवे तळ हात टेकितो तळवे तळ हात टेकितो डाव्या गुडघ्याने रांगतो लेकरू डाव्याच गुडघ्याने रांगतो आणि पोरगी असली तर उजव्या असं शास्त्र सांगतो तळवे तळ हात टेकितो डाव्या गुडघ्याने रांगतो रंगणी रंगनात खेळतो तो म्या देखील सये तो म्या देखील सये तो म्या देखील सये तो म्या देखील जिने पाहिलं ती सांगती महाराज कुणी पाहिलं तिचं नाव सुद्धा टाकलं महाराजानं गवळण जसवंती पै सांगे गवळण जसवंती पै सांगे जसवंती पै सांगे गवळण जसवंती पै सांगे आले मी या कृष्णाच्या आले मी या कृष्णाच्या मागे आले मी या कृष्णाच्या आले बे कृष्णाच्या मागे नेबो श्रीरंगे येने येने हो चिरंगे नवनीत बक्षिले रबनेत बक्षिले तळवे तळ हात टेकितो डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकी डाव्या गुडघ्याने रांगत रगडे रगडत तुम्या देखिला गेसये किती तिने सांगितलं तिचं नाव गवळण जसवंती ती म्हणली मी देवाला पाहिलं रांगू लागला आणि नुसता रांगून थांबला नाही आम्हाला त्रास द्यायला सुरू केला
आता तुम्ही चुळबुळ करता म्हणजे महाराजाला त्रासच देता विठाला 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 विठला हरी आपल्या लेकराच्या पायातले पैंजण आपल्याला जसे आठवते तसं देवाच्या पायातले पैंजण वाजू लागली रुन झुन पायी कशात पाय ऋण झुन पायी वाजता तिवाळे ऋण झुन पायी अरे वाजता ती बाजण ऋण झुन बाई वाजता ती जाजण ऋण जाविती पाऊले दयानिधीने दाविते पावले दयानिधी दाविते पावले दयानिधी. काय केलं म्हणले यांनी छोटासा होता पण सगळ्याचे दुःख दूर करायची ताकद याच्यामध्ये होती कारण जगाचाच मालक होता रुन झुन पायी वाजता ती वाळे दाविती पाऊले दयानिधी. कोणाला तारलं सगळ्याची यादी दिली या अभंगात हा महाराज सगळ्याला ज्याला तारलं द्रौपदीला तारलं भर सभेत तिचं वस्त्र हरण होत होतं तिला साड्या पुरविल्या लुगडे पुरविले आणि महाराज तिची आबरू वाचवली. तिला पाहून महाराज सारे कौरव घाबरले म्हणजे आता आपलं काय लक्षात येतं. चालता त्या दगडाला पाय लावला तर तिची बाई तयार झाली. जगाच्या मालकाची ताकद लक्षात येतं. आणि नाना प्रकारे जगाचा मालक मोठा होऊ लागला नुसताच मोठा नाही होऊ लागला तर म्हणले आता आपण एक टोळी तयार करायची म्हणजे ग्रुप तयार करायचा. आता गणपती जवळ आले काय जवळ आले गणपती म्हणजे मी अध्यक्ष तू उपाध्यक्ष हे सचिव हे खजिनदार आणि बाकीचे असे सदस्य 11 जणांची बॉडी म्हणले आपली. म्हणजे आपण काय करायचं म्हणले पेंद्या सुदामा बोबड्या वाकड्या हे तुम्ही सगळे सदस्य मी तुमचा बॉस देव म्हणला मी तुमचा बॉस. काय करायचं काहीच नाही म्हणले तुम्ही अशी वाळून कशी झाली उदबत्ती छाप कशी झाली म्हणले. ते म्हणले काय सांगावं देवाला हा दूध ताक लोणी जातं डेअरीला दूध ताक लोणी दूध तूप लोणी जातं डेअरीला आणि ताक आमच्या डेअरीला. आता ताक खाल्ल्यावर कोणी आमची तब्येत सुधारण का म्हणले मग काय करायचं म्हणले एकच करायचं मी तुमचा बॉस हा आपण काय करायचे सगळे घरं फोडून टाकायचे. म्हणजे काय करायचं घरात जायचं तूप लोणी हाणायचं आणि ताकाचे मडके फोडून टाकायचे. महाराज आता देवच त्यांचा पाठीरा का म्हणले होते मागं पाहतीन का हो आमदार साहेब म्हणले टाका रोड उकरून म्हणले आमदार साहेब म्हणले आमदार साहेब म्हणले टाका घरं पाडून म्हणले अहो पण ते नवे घर आहे म्हणले आमदार साहेब म्हणले टाका पाडून टाकले पाडून. महाराज उठले आणि म्हणले साहित्य घ्या म्हणले काय घ्यायचं म्हणले सराटे घ्यायचे. सराटे म्हणजे आता जीनचे पॅन्टीवाल्याला सराटे नाही कळायचे सराटा बरोबर आहे ना बाबा. 3 तोंड आहे त्याला किती 3 तोंड. महाराज कुंकुनही काटा फेकला का एक त्याचा तोंड तसं प्रत्येक गावात सरटे राहते ते पारावरच बसलेले राहते. कुठं हा चौकातच टपरीवरच म्हणले कुठं चालले त्यांचं माहिती आहे तुम्हाला झालं वाटुळं. महाराज 3 तोंड त्याचे कुंकुनात टाकलं की एक वरच राहा म्हणले देवा काटे कशाला अरे म्हणले एखादी गवळण जर आली आपल्यावर चाल करून मारायला तर तिच्या पायात काटा गेला की ती जागीच खाली बसणार म्हणले गणपतीवानी बरोबर आहे ना. म्हणले ठीक आहे म्हणले देवा पण एखादी गवळण जर शिकलेली असन हुशार आणि तिला जर मार्केटची माहिती असन आणि तिनं जर चांगली चप्पल घातलेली असली म्हणले मग ती काठीवर पाय देईन ना. मग म्हणले मग एक काम करा काय करा हो माती घ्या म्हणले चाळून माती घ्या म्हणले कशाला म्हणले तिच्या डोळ्यातच फेकायची. तिच्या डोळ्यात फेकली की ती अशी होईन म्हणे ती आणि मग ती डोळे चोळीनंतर आपण ती म्हणे देवा एखादी गवळण जर चष्मा लावून आली तर ती जर तिचा नंबर वाढेला असला आणि तिनं जर डॉक्टर कोण चष्मा लावला तर म्हणले हे जे आता बरोबर करतो याला घ्यायचं का नाही. अध्यक्षाला प्रश्न करतो हां हिशोबाचं विचारतो म्हणले याला हाणारे म्हणले याला. महाराज सगळे देव मनाचा घराच्या बाहेर गेले डोळे लावले का सगळे घराच्या आत आणि डोळे लावले का सगळे घराच्या बाहेर. बाबा डोळे लावले का सगळे घराच्या आत जायचे आणि डोळे उघडले का सगळे परत डोळे लावले सगळे घराच्या बाहेर. महाराज एक जण प्यांद्या मानला आला ह्यो काय जादू करतो आपल्याला पाहा लागन गाड्या. त्यानं काय केलं लावा डोळे
त्यानं अशी डोळे लावले आणि फट्टी उघडीत ठेवली. अशी अशी फट्टी उघडी ठेवल्यावर ते म्हणलं ह्यो काय करतो नेमकं बघू. महाराज देवानं काय केलं म्हणलं माझी परीक्षा घेतो का. याला महाराज असा फट्टीत गुतीला मधी कामरापासून गुतला महाराज. काय कामरापासून गुतला, अर्धा वर आणि अर्धा खाली. त्या बयाच्या नवऱ्याला गवळणीचे जो साप पडत त्याने मोठा चाटू घेतला, चाटू चिकाटायचा. हाला असा त्याचा पृष्ठभाग हाणला महाराज. दे दनादन, दे दनादन, दे धक्का. महाराज देवा अरे मला बाहेर काढ. म्हणले फट्टी ठुशीन का, फट्टी ठुशीन कसा गुतीला म्हणले फट्टीत. देवा मी उदून नाही करणार, उदून नाही करणार, उदून नाही कर. तुला उदून तू कालणारच नाही कारण तुला सुजितोच तसा म्हणला. असा हाणला महाराज. तसा जो वर्गणी देत नाही ना त्याला देव बरोबर फट्टीत गुती. तो मार फट्टीत गुतला का जो मंदिराची वर्गणी देणार नाही किंवा बरोबर फटीत गुंतणार. एक तर गाडी तरी वळून नेईन बँकीवाले, नाही तर महाराज दुखणं तरी माग लागन. आणि असा फटीत गुंतन मग म्हणून अगो बाबो मायाकून 10,000 घ्या रे. आता का देतो गुंतल्यावर देतो ग विठ्ठल. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. जगाच्या मालकानं महाराज खोड्या सुरू केल्या. एक जण म्हणली करे कोणाचा पोरगा येते. म्हणले महाराज यशोदेच आहे. अरे त्याला म्हणा नको शायनिंग मारू गरीबाच्या घरी जाऊन. त्याच्यात हिंमत असली तर म्हणा माया घरी. देव म्हणला ही कोण रे आपल्याला ओपन चॅलेंज करते. मी आता खासदारकीला उभं राहायचं म्हणतो आणि ही म्हणती माया घरी येऊन दाखव. हिचं नाव नंबर आणि आधार कार्ड घेऊन टाक म्हणले डायरेक्ट. महाराज तिचं नाव नंबर घेतलं महाराज तिच्या घरी. जगाचा मालक महाराज घर उघडलं, सारा फोल्ड मडके खाल्लं पिल्लं मजा केली. तिचा नवरा झोपला होता बिचारा, त्याचा काहीच दोष नाही. मोठं मडकं घेतलं आबाजी महाराज, मोठं जेवढं उचलं तेवढं त्याला त्याच्या पोटवर टाकून त्याच्या ढेऱ्यावर टाकलं. महाराज आळू आळू पळू लागलो रोडला. मला काय सांगायचं म्हणले देवाला चॅलेंज करायचं नाही, कोणालाही चॅलेंज करा तुम्ही कितीतरी उदाहरण नाही. आणि लोकाला त्रास होऊ लागला. कोणाचा? लोकाला माणसाचा त्रास होतो यात नवल नाही रामेश्वर महाराज. देवाला लोकाचा देवाचा सुद्धा त्रास होतो लोकाला. मग महाराज सगळे गाऱ्याने घेऊन येशू दे. अगं काय म्हणले तुझं पोरग आम्हाला जगू द्याय ना आणि मरू सुद्धा द्याय ना. एक तर नवरा बायको निघले महाराज पळूनच चालले. गाडी बैलीत बसून गाडी बैलीत बसले चालले पळून आणि पळून चालले महाराज. देव म्हणला माझ्या पॅनलचे 2 मतं दुसऱ्या गावाला राहायला चालले आणि मी निवडून कसा येईन. महाराज गेला तिला तहान लागली म्हणे मला पाणी आणा तळ्यातून. हे गेलं पाणी आणायला आणि महाराज याने तवर तिच्या नवऱ्यात रूप घेतलं आणि बसलो गाडीवर. तिच्यात नवऱ्यात रूप घेऊन गाडीवर बसलो आणि म्हणले हे पाय तो कृष्ण लय हुशार आहे, तो मायासारखंच रूप घेईन, गाडी बैलीवर बसन आणि तुला घेऊन जाईन आणि तू अशी त्याला भुलू नको बरं का. लगेच ती कशी म्हणती तिनं लगेच पदर खावला. ते म्हणले आम्हाला काय येडं समजतात काय. अहो 4 कृष्ण चितपट करीन म्हणले. मला बी हौसा म्हणते म्हणे महाराज. आणि ती पुढे चालली गाडी बैल पुढं तिचा नवरा मागून. अरे थांब ना गाडी बैल कोण आणतो मी तर इकडे. ती म्हणे हा ह्यो कोण आहे. मग ते देव म्हणले हे पाय तो आला पाहिजे तो डुप्लिकेट. तो डुप्लिकेट ह्यो देव बसला तिचा नवरा म्हणून त्याला डुप्लिकेट. तो भामटाय म्हणले थांबू नको गाडी पळी तो गाडी. त्याला फेस आला महाराज पळू पळू गाडीला. हे काय भानगडे म्हणले हा असं कुठं चालतं का. अगं म्हणले मी तुझा नवरा आहे. नवरा आहे मालक तुम्ही मागासारखं म्हणले. तिचाच नवरा. त्याला म्हणले तुम्ही मागासारखा याचा बेतच पाहते. काय म्हणले म्हणे मला बायको म्हणतो म्हणे लाज वाटते का म्हणे तुला. ह्यो काय म्हणे मा नवरा. अरे ते म्हणे ह्यो देव आहे मी नवरा नाही तो. ते म्हण नाही ह्योच मा नवरा आहे. भांडण गेलो महाराज नंदबाबाकडे. म्हणले कोण आहे नवरा. म्हणले दोन्ही सारखे दिसते. आता देव नंदबाबांनी ठरलं एक देव आहे एक हिचा. म्हणले एक परीक्षा होईल. काय होईल परीक्षा होईल. म्हणले कशी. म्हणले इथे एक थोडा आड आहे. काय आहे आड म्हणजे विहीर आहे. या काठावर त्या काठावर अलगतची उडी मारीन. अलगतची उडी मारीन तो हिचा नवरा. कशाहून येऊन पलीकडे उडी जात असते का माणसाची. महाराज तो तिचा खरा नवरा होता का. ते तो बसला खाली. ते म्हणला आपली बायको गेली गाड्या. आता आपल्याला बायको नाही. आता आपण कुंभमेळ्यात जाणे. हा एक भगवी लुंगीन पावशर गांजा आणि एक कमंडलू. आता आपल्याला काही नाही म्हणजे बायको गेलीच आपली. ती म्हणे कसं काय. म्हणले महाराज खरं सांगू आता मही काय पलीकडे उडी जायची नाही.
मा खोबा बिबा मोडन, मी येरीत पडन, आणि मग उतार वयात कोणी करणार नाही, त्याच्यापेक्षा मी इथून निघून गेलेलंच बरं. मग ते म्हणले तू मारतो का रे? कोणला? देवाला. म्हणले एका मिनिटात मारतो. देवानं पलीकडे उडी मारली, पलीकडे गेला. नंदबाबा सांगितलं ही तोहीच बायकी धरण पळ म्हणले. ते म्हणले असं कसं? आणि ते म्हणले त्याला मी सांभाळतो म्हणले, ते माझंच लेकरू आहे म्हणले. लक्षात आलं का? अशा अनेक खोड्या केल्या. आणि महाराज त्या यशोदानं सांगितलं बाबा आता खोड्या नाही, आता एकच करायचं. उद्या जाई रानाय सवे घेवो निगोदना, सवे घेवो निगोदना, सवे घेवो निगोदना. हरी उद्या जाई राणा सवे घेवोनी गोधणा, सवे घेवोनी गोधणा, सवे घेवोनी गोधणा. बाबा एकच करा, सगळ्या गायी घेऊन आता रानात निघा. त्यावेळेची ती शाळा बरं का, जनावर सांभाळायचे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. जगाच्या मालकाला काही सांभाळायला धाडलं, गोधने गोधने गोधणे गोधणे तारावया जातो शारंग पाणे, चारावया जातो शारंग पाणे. चारावय जातो शारंग पाणी, ओ चारावय जातो शारंग पाणी. हरी मार्गी भेटली राधिका गवळणी, मार्गी घेतले राधिका गवळणी. कृष्ण दानवागे निर्यास डोणी, सदा निर्यास तवती देखिली यशोदा जननी हो गोदणे 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 गोदणे. चारावया जातो सारंग पाडी, ओ चारावया जातो सारंग पाडी. जगाचा मालक आला, गुरु चालू लागला. आणि मग महाराज काम केल्यावर सगळ्याला काय लागत? ते म्हणते महाराज घ्या ना आवरून कवर सांगा तर तुमचं. आणि महाराज तेच म्हणले झाली आता वेळ म्हणती आडाची दारा, झाली आता वेळ म्हणती आडाची दारा. हरी झाली आता वेळ म्हणते अनाशी दोरा, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. काम सारोणीच कळ अवघे मिळोनी गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आनाची दोऱ्या. दोऱ्या सगळ्याच्या शिदोऱ्या जवळ जवळ घेतल्या महाराज. कुणी झाडाला बांधली होती, कुणी झाडाच्या फट्टीत ठेवली होती, कुणी लपून ठेवली होती. सगळ्या भाकरी काढल्या. आणि महाराज आता ज्याच्या त्याचा डबा वेगवेगळा असतो. आता आपली लेकर शाळेत जाते, कुठं जाते? शाळेत जाते. मग ते मॅडम म्हणते, त्या इंग्लिश मॅडमचा तर लय नियम आहे कडक, आमकं देऊ नका, ढमकं देऊ नका, तमकं देऊ नका. मग इच्छू द्या त्याच्यात घालून देता काय, जशी परिस्थिती तसं द्यावं लागेल ना. नाही नाही मग त्यांना म्हणून आता त्या आमच्या शाळेत एकच नियम काढला, म्हणले ते होमवर्क घरून करणार. अहो त्या बायका जर शिकलेल्या असत्या तर पोरं शाळेत कायला घातले असते, घरीच शिकले असते ना आम्ही. आता बया अडाणी हे, आणि ते म्हणते त्यांच्या ऐकून त्यांचा अभ्यास करून घ्या. आता आईला आला असतं तर पोरं शाळेत नसते घातले ना. लय मोठी मारा तकलीफी ही, ज्याला कळन त्यालाच कळन. आता बाकीच्या जेवून जा. महाराज सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि खाली सोडल्याच्या नंतर देव मानला, अय काय माझी आहे
तैसी पाहे नाही तरी घरा जाये. माझी जशी आहे तसंच पाहिजे. म्हणले मी तू काय आणलो? म्हणले मी पनीर भाजी आणलो. पुलावन ते आपला म्हणजे. म्हणले तो म्हणले आपली ना चटणी होती. ह्या चटणी चल पुढं म्हणले. म्हणले तो काय आणलं? म्हणले मी बटाटा म्हणले मी वांग आणलं देवा. हे वांग म्हणले तिकडे. म्हणले ब्रँड पाहिजे खायला. म्हणले काय? म्हणले चांगलं चांगलं. आणि देव म्हणले ए देवा तुला सांगतो म्हणले तू बुवात झाला तर आमच्यामुळं बुवात झालं म्हणले. तू काय नाटक करतो नाकन कांदे सोलितो काय म्हणे. आम्ही आहे असंच खाणार आहे म्हणले दुसरं काही येणार नाही. तू घेतो का कसं आहे? मग देवानं सगळं एकत्र केलं महाराज. काय केलं? एकत्र. आणि मग महाराज ही सगळा एकमेकाला भरवलं. जसं मी म्हणलो एकमेका देऊ मुखे सुखे घालू उंबरी. आणि महाराज मग केले एकमेकाच्या मुखात काय दिलं? तो घास दिला. आणि महाराज तोच काल्याच्या स्वरूपानं आज आपण आजपर्यंत त्या अंडीचं काय झालं नाही? आणली मग का बांधायची ती? बांधायची नाही, डायरेक्ट फोडायची हातात धरून. आता धरीच बर नाही म्हणजे सर महाराज अर्धा झाला तरी ते हांडी आहे ना सासू. विठ्ठल विठ्ठल हरी. काला झाला महाराज एकमेकाच्या मुखात गेला तोच काला आपल्याला करायचं ते अंडीचा अभंग होईन. ज्ञानेश्वर माऊली भजन होईन. कोणी उठायचं नाही. सर्व सूचना देईपर्यंत ही विनंती करतो. विठोबा रखुमाई विठोबा. जय जय विठोबा हरी जय जय विठोबा रखुमा.